तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार, समर्थ लेखणी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आषाढी वारीच्या निमित्ताने करमाळ शहरात दिंड्या आणि पालख्या येण्यास आता सुरुवात झाली आहे। शहरात सर्वत्र भक्तीचा माहोल आहे। नागरिक मोठ्या आनंदाने वारकऱ्यांचे स्वागत करत आहेत आणि पुढचे 5 दिवस करमाळ शहर आणि तालुक्यात वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्या येणार आहेत। 16 जुलै 2026 रोजी घोटी येथील सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण महाराज यांची पायी दिंडी करमाळ शहरात आली, ज्याचे दृश्य आपण पाहतात। ही दिंडी धुळे ते पंढरपूर असा प्रवास करत करमाळ शहरात आली आहे। या दिंडीचे यंदाचे हे 25वे वर्ष आहे। करमाळ शहरातील किल्ला भागातील श्री दत्त मंदिरात दिंडीचे प्रेमाने स्वागत झाले। मंदिर समितीच्या वतीने श्रींची पाद्यपूजा झाली, त्यानंतर आरती करून सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। वारकऱ्यांसाठी चहा, अल्पोपहार यांची चांगलीच सोय करण्यात आली होती, ज्याची दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात। यानंतर वारकऱ्यांनी भजन, हरिपाठ आणि आरती केली। संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल नामाने दुमदुमून गेला। सर्वत्र भक्ती आणि आनंद पाहायला मिळाला। यावेळी शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आषाढी वारीच्या निमित्ताने करमाळ शहर आणि तालुक्यातील पोलीस प्रशासन पूर्ण खबरदारी घेताना दिसत आहे किंवा असं मनात घेत आहे। करमाळ शहरात सध्या सर्वत्र भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा सुंदर माहोल दिसत आहे। समर्थ लेखणी न्यूज साठी मी हेमंत केळकर। द्वारे यांचा पायी वारी सोहळा धुळे ते पंढरपूर आणि आजचा आपला 18वा दिवस। 18व्या दिवसाची आजची सकाळची या ठिकाणी चहा नाश्त्याची जी व्यवस्था होती, आपले हरिभक्त पारायण आदरणीय अविनाश दादा जोशी यांच्याकडून वारकऱ्यांना या ठिकाणी नाश्ता आणि बिस्किट मिळाली। त्याबद्दल भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो। समर्थ लेखणी रे, संतांच्या सागरात